एका प्रगतशील शेतकऱ्याच्या पेरूच्या प्लॉटवर आलेलो आहोत. त्यांनी आपली वापरा बायोऑर्गॅनिकची रोवर आणि ग्रोथर ही टेक्नॉलॉजी वापरलेली आहे आणि या टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर त्यांच्या लक्षात ज्या बाबी आल्या त्याच्यावर थोडी आपण चर्चा करूया. पण प्रथम आपण त्यांचं नाव गाव वगैरे विचारून घेऊ. हा दादा नमस्ते. नमस्कार. तुमचं नाव गाव आणि पत्ता सांगा. अंकुश विष्णू व्यवहारे, मोठ्यानं बोला की जरा. आडेगाव, हा तालुका माढा, जिल्हा सोलापूर. तर आम्ही औषध घेतले. हा हा आता कधी सोडलंय हे आता तुम्ही आणि कसं सोडलंय सांगा एकदा. आता एकदा ड्रिपनं सोडलं. हा हे आणि- रोर आणि ग्रोथर दोन औषधं दिली होती हा, तुम्हाला. दोन्ही त्यातलं सोडलंय कुठलं का दोन्ही मिक्स सोडलं? दोन्ही मिक्स सोडलं. म्हणजे 2 लिटर ग्रोथर हा, आणि एक अर्धा लिटर रोअर, हा, 1 लिटर रोअर खालून सोडलं खालून सोडलं. आणि स्प्रे बी मारला Spray वरून बी. मारला. बर आता ही तुम्ही चिकटपट्टी लावली. हम्म. आता ही किती दिवसापूर्वी सोडलंय? आता ही आजचा तिसरा दिवस आहे. तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसात चिकटपट्टीची ह्या बी बाजूने आणि ह्या बी बाजूने हा, दोन्ही दोन्ही बाजूने एवढा गॅप पडला. हा. साधारण एका झाडावर किती फळं असतील? 100 ते 150. 100 ते 150 फळं. आणि सगळी झाडं किती येते? 6,500. 6,500 झाडं. म्हणजे ह्याचं जर आपण प्रमाण काढलं तर साधारण एका फळाचं वजन किती आणि सगळ्याचं किती टन वाढलं असेल तुमच्या अंदाजाने ह्या 3 दिवसात? टन वाढलं असेल की चांगलं 10 टन. वाढलं ना. म्हणजे आपण 3300 रुपयामध्येच आपण एका एकरला जर सोडलं हम्म. तर तुमचा म्हणजे फायदा भरपूर आहे. भरपूर फायदा. बरं अजून काय काय बदल दिसतंय बाबा? वरची फळं किंवा पानावरची ताजगी किंवा बाकीचं म्हणजे यायला लागली थोडी थोडी. हा 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 आता 3 दिवसात सलाईन लावलं तरी वेळ लागतोय की. वेळ लागते. ती तर आता खालनं शोषून घ्यायचं आहे. पण अजून हे ऊन नाही भरपूर आपल्याला, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी हे आहेत त्या. तर दादा या जरा इकडे. तू सांग. त्याने बी काय आता ही जी बदल वाटतोय तुम्हाला, ही कसं वाटतंय नेमका? म्हणजे कसं तुम्हाला समाधानकारक आहे? तुमची बी बाग आहे, तुम्ही 2 कोटीचं उत्पादन घेतलंय. समाधान आहे, काय अडचण नाही. रिझल्ट चांगला आहे. हा त्याचा काय आता ते problem नाही. मिलीबग साठी तुम्ही उद्देश फक्त तुमचा मिलीबग साठी होता, हम्म. पण फायदा आपल्याला किती झालं? दोन्ही झालं. फुगलं, पुन्हा तुमची गर्भधारणेचं काम चालू झालं, शेंडा चालू झाला, पुन्हा काळोखी ह्या- आली, मुळी चांगली चालू झाली. या औषधाचा रिझल्ट खास बी आहे. हा, काय हा, अडचण नाही. जे आम्हाला जे प्रकार जेवढं पाहिजे होतं, बर मिलीबग तर गेला. 12 फवारण्या करायला एका फवारणीत ओके झालेला, काय अडचण नाही. म्हणजे ही टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाधानी आहात. हम्म. मामा, तर